जे प्यायला पाहिजे ते पीत नाही, जे नको प्यायला ते पिल्याशिवाय राहत नाही महाराज। बरं, पिणारे तर खूप हुशार असतात, पिणारे खूप हुशार असतात। किती हुशार असतात? 3 जण होते, पौर्णिमेचा दिवस होता, आकाशामध्ये चंद्र लकलक करत होता, रात्रीचे 11-12चा टाइम होता। 3 जण रस्त्याने डुलत 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 चाललेले होते आणि चलत असताना रस्त्याच्या कडेला एक विहीर होती। हे 3 जण डुलत 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 रस्त्याने कडाने चालले। चालता चालता त्यातला एकाचा तोल गेला आणि जसा तोल गेला तसा तो विहिरीच्या काठावरती जाऊन पडला। पिलेला होता महाराज, विहिरीच्या काठावरती जाऊन पडला। रात्री 11-12चा टाइम, पौर्णिमेचा दिवस, आकाशामध्ये चंद्र लकलक करतोय। हा जसा काठावरती जाऊन पडला, त्या विहिरीमध्ये पाणी भरपूर होतं। पाणी भरपूर असल्या कारणाने याला विहिरीच्या काठावरती जाऊन पडल्याच्या नंतर जो आकाशामध्ये चंद्र लकलक करत होता, तो आकाशात लकलक करणारा चंद्राचं प्रतिबिंब याला त्या पाण्यामध्ये दिसलं। आता याला त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात दिसल्याच्या नंतर यानं दुसऱ्या 2 साथीदारांना आवाज दिला, अरे तिकडं काय करता? इकडं चंद्र विहिरीत पडलाय, चला चंद्राला काढायला पाहिजे। मग आता काढायचा चंद्र, चंद्राला काय वर ये म्हणल्याच्या नंतर तो येणार नाही। आणि ओरिजिनल चंद्र होता का? नाही, प्रतिबिंब होतं। पण महाराज हे पिलेले होते, यांना समजत नव्हतं। त्या 3घातले 2 जण म्हणू लागले, अरे चंद्र वर काढायचा, पण काढायचा कसा? त्याला काहीतरी साहित्य आणावं लागेल। एक जण म्हटला, मी घरी जातो गळ घेऊन येतो, दुसरा म्हटला मी दोरी घेऊन येतो, आणि तिसरा म्हटला मी चंद्राला राखण थांबतो। एक जण घरी गेला, दोरी घेऊन आला, दुसरा गळ घेऊन आला, हा चंद्राला राखण राहिला। गळ आणला, दोरी आणली, गळाला दोरी बांधली, गळ पाण्यामध्ये सोडला आणि गळ पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर ह्या 3घांनी पाण्यात डोकवलं। पाण्यात गळ सोडल्याच्या नंतर पाणी हल्लं गेलं, पाणी हल्लं गेलं म्हणून चंद्राचं प्रतिबिंब देखील हल्लं। आता चंद्राचं प्रतिबिंब हल्लं, चंद्राचं प्रतिबिंब हल्ल्याच्या नंतर ते 1 जणांनी बघितलं, तो म्हणतो, अरे बघ चंद्र लई चपळ दिसतोय, काय चंद्र लई चपळ दिसतोय म्हणे। दुसरा म्हटला, अरे किती चपळ असू दे, त्याला आज वर काढायचं म्हणजे काढायचं, कारण चंद्र कुठं पडला? पाण्यात पडला, त्याला वरती काढायचं। 3 जण चंद्राला पाण्यातून वरती काढण्याचा प्रयत्न करतायत। गळ पाण्यामध्ये विहिरीत सोडलेला होता आणि एक 5 ते 10 मिनिटाने जो गळ पाण्यात विहिरीत सोडलेला होता, तो गळ त्या विहिरीत एका कपारीला अटकला। आता तो गळ त्या विहिरीत एका कपारीला अटकल्याच्या नंतर यांना गळ हलवता हलवता थोडासा जड लागला। आता जड लागल्याच्या नंतर त्यातला 1 जण म्हणतो, अरे गळ जरा जड लागला, याचा अर्थ चंद्र गळाला लागला, चंद्र गळाला गुतलाय, आता चंद्र वर वाढायला पाहिजे। आता गळ कुठं गुतेल होता? कपारीला गुतेल होता। चंद्र होता का? नव्हता, चंद्राचं प्रतिबिंब होतं। या म्हटले, अरे चंद्र गळाला गुतलाय, आता 3घचे 3घही त्या ठिकाणी एका दोरीला एका झटक्याने त्याला वर काढू। 3घचे 3घही त्या ठिकाणी दोरीला पकडू लागले। 3घांनी दोरीला पकडला आणि पकडल्याच्या नंतर हे म्हणू लागले, चला एकमेका सहाय्य करू। 3घांनी मिळून गळाला जोरात झटका देऊ, दोरीला जोरात झटका देऊ। 3घांनी त्या दोरीला जोरात झटका दिला। जसा दोरीला झटका दिला तशी दोरी कपारीतून निसटली आणि हे 3घचे 3घ पाठीमाग उताने पडले। आणि उताने पडल्याच्या नंतर यांचं लक्ष कुठं गेलं? कुठं गेलं? वर गेलं। वर गेल्याच्या नंतर यांना काय दिसला? चंद्र। जो पहिला होता पहिल्यानं बघितलं, बघितल्याच्या नंतर तो म्हणतो, अरे बघतोस काय, एका झटक्यात चंद्र वर काढलाय। पेतडांची व्यथाच कठीण असते महाराज। पेतड कव्हा काही करतील सांगताच येत नाही, पण पेतड अज्ञानी नसतात, हे लक्षात ठेवा। पेतड जे काही करतात ते अज्ञानी नसतात। उदाहरण देऊन सांगायचं ठरलं तर एक दररोज दारू पिणारा माणूस दररोज संध्याकाळी 6 वाजता महादेवाच्या मंदिरासमोरून जायचा, परंतु जरी किती जरी पिलेला असला तो, तरी तो महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय मंदिराच्या पुढे जात नव्हता, मंदिरात जात नव्हता, पण बाहेरून महादेवाचं दर्शन घेऊन जायचा। दररोजचा त्याचा नित्यनेम, दररोज संध्याकाळी 6च्या पुढून तो जात असताना दर्शन घ्यायचा। पुजाऱ्यानं एक दिवस विचार केलाय, हा पिणारा गडी, हा दारुड्या गडी, हा रोज त्या मंदिरासमोरून जातोय आणि जाताना रोज महादेवाचं दर्शन घेतोय, ह्यो नेमकं मनापासून दर्शन घेतो की नाटक म्हणून हात जोडतो?
त्यानं एके दिवशी काय केलं, जी महादेवाची पिंड होती त्या महादेवाच्या पिंडीच्या पुढं गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आणून ठेवली, जेणेकरून महादेवाची पिंड झाकेल अशी गणपती बाप्पांची मोठी मूर्ती आणून ठेवली. ह्यो जो पिणारा गडी होता याचा संध्याकाळी 6चा टाइम झाला. संध्याकाळी 6च्या टायमिंगला हा पिऊन आपल्या मंदिरासमोरून चालला आणि मंदिरासमोरून चालताना त्यांना आपला भगवान शिवजीला हात जोडला आणि भगवान शिवजीला हात जोडल्याच्या नंतर पुढं गेला आणि पुढं गेल्याच्या नंतर पुन्हा 2 पावलं पुढं गेलेला होता तर 2 पावलं माघारी आला. कारण हात जोडून जेव्हा त्यानं वरती बघितलं तेव्हा त्याला महादेवजी दिसले नाही, त्याला भगवान शिवजी दिसले नाही. त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती दिसली. 2 पावले पुढे गेलेला होता, पुन्हा माघारी आला आणि माघारी आल्याच्या नंतर गणपती बाप्पाला सांगितलं, जे हरी गणपती बाप्पा, वडिलांना सांगा येऊन गेलो म्हणून. म्हणजे मला सांगाय दृष्टांत संपला. सिद्धांत यातून एकच आहे की दारुड्या किती जरी पिलेला असला तरी तो अज्ञानी नसतो, तो पिलेल्या भ्रमात नसतो. त्याचं फक्त ते काय असतं, पिण्याचं एक अज्ञान असतं, ते एक नाटक असतं. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही देखील अज्ञानी आहोत. कसे? दारुड्यासारखे महाराज. तुम्हा आम्हाला कळतंय सर्व. जसं त्या दारुड्याला भगवान शिवजी आणि गणपती बाप्पातला फरक कळत होता त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला देखील या देहाचं करायचं काय हे कळतंय, परंतु तरी पण तुम्ही आम्ही अज्ञान रूपी राहून अज्ञानात राहून तुम्ही आम्ही या देहाचं भगवंताच्या कामाकरता देह न लावता तुम्ही आम्ही संसाराकरता लावत आहोत. हेच तुमचं आमचं अज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात तुम्ही आम्ही सर्वजण सध्याच्या काळात आळशी बनत चाललोत. काय? तुम्ही आम्ही आळशी बनत चाललोत. किती आळशी बनत चाललोत? बरं, आळस आहे माणसाकडे असावा, परंतु त्यालाही काहीतरी प्रमाण असतं. आळस असावा महाराज. असेच 2 आळशी होते. ते दोन्ही आळशी एका जांभळाच्या झाडाखाली झोपले आणि जांभळाच्या झाडाखाली झोपल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या जांभळाच्या झाडाला एक पिकलेलं जांभूळ होतं. ते वरून पडलं. ते नेमकं त्याच्या इथं पडलं. इथं दिसतंय ना सर्वांना? तोंडाच्या थोडंसं खाली ते जांभूळ त्याच्या पडलं. एवढा आळशी होता, एवढा आळशी होता. त्याला इथलं जांभूळ तोंडात टाकायचा कंटाळा. एवढा आळशी होता महाराज. केवढा आळशी? इथं पडलेलं जांभूळ त्याला तोंडात टाकायचा कंटाळा होता. एवढा आळशी होता महाराज. त्याचं ते जांभूळ इथं पडलं. त्याच्या शेजारी जो होता तो त्याच्याही पेक्षा महा आळशी होता. तो शेजाऱ्याला म्हणू लागला, अरे जांभूळ माझ्या इथं पडलंय, चांगलं पिकलेलं आहे, एक काम कर, तेवढं जांभूळ माझ्या तोंडात सरकव. पडलं कुठं होतं? इथं. शेजाऱ्याला सांगतो, तेवढं जांभूळ माझ्या तोंडात सरकव. शेजाऱ्यानं सांगितलं, अरे तू तो जांभूळ काय सांगतो मला तोंडात तो सरकायला? काल मी इथंच झोपलेलो होतो. काल मी इथंच झोपलेलो होतो. कालही मी जांभळाच्या आशेनं आ करून झोपलो होतो. कालही मी जांभळाच्या आशेनं आ करून झोपलो होतो, परंतु त्या ठिकाणी जांभूळ तर काही माझ्या तोंडात पडलं नाही. एक कुत्रं आलं, ते कार्यक्रम करून निघून गेलं. मी त्याला हाड सुद्धा म्हणलो नाही. काय? मी त्याला हाड सुद्धा म्हणलो नाही. एवढा मी आळशी, तू खुशाल तो जांभूळ मला तोंडात सरकायला येतो. एवढे आळशीत महाराज. आपण नाहीत तेवढे आळशी, पण आळशीपणाचा कळस आहे. आपणही आळशी आहोत, पण एवढे नाहीत. तर माझं म्हणणं आहे, आळस बाजूला करायचा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. चला सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणात भगवान परमात्म्याचं भजन करायचं. दोन्ही हात वरती करायचे, दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचं. विठोबा रखुमा Bye.
जरा हात खाली झालेत का? लयच हुशार मंडळ इथं. विठाल विठाल तुम्हा आम्हाला भजन करायचं आहे. भजन केल्याच्या नंतर तुमच्या आमच्या अंतकरणातलं पाप निघून जातं, पाप जळून जातं. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. कशाने? नामस्मरणाने. म्हणून तुम्ही आम्ही नामस्मरण करायला पाहिजे. आणि हे साधन सोपं आहे, सुलभ आहे. तुम्ही आम्ही कुठेही करू शकता. तुम्हा आम्हाला संसार सोडण्याची गरज नाही, तुम्हा आम्हाला घरदार सोडण्याची गरज नाही, तुम्हा आम्हाला वनात जाण्याची गरज नाही, जंगलात जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरान सुखे येतो घरा. थैत बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. आळ बाबा, एका ठिकाणी बसून तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचं भजन करू शकता. तुम्हा आम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही शुद्ध अंतकरणाने भजन करायचं आहे. आणि जर तुम्ही आम्ही ते भजन मोठ्या प्रेमाने केलं, आनंदाने केलं, तर भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला प्रेमाची छाया दिल्या. Krepete ola chaya krepete ola aya ola chaya ola chaya jai jayakar kare desi
ज्ञानेश्वर माऊली यथामत यथावकाश भंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर आहे ते गुरुवरे नारंगीजी महाराजांचं गुरूंचं. करविली तैसी केली कटकट वाकुडे की नीट देव जाणे ए रवी मी कोण, बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. असो, या उक्तीप्रमाणे झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करण्याच्या अगोदर या ठिकाणी चलत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, अखंड इति अखंड असा असणारा अखंड हरिनाम सप्ताह आत्तापर्यंत चांगल्या रीतीने चलत आला. आणि भगवंताकडं एकच प्रार्थना आहे की हे भगवंता, हा सप्ताह आत्तापर्यंत चांगल्या रीतीने चलत आला आणि इथून पुढेही चांगल्या रीतीने चलत राहो, ही भगवंताकडं प्रार्थना आहे. सप्ताहाचं वर्ष असणारं 12वं म्हणजे एक तप झालंय आणि तपपूर्तीचा सोहळा या ठिकाणी 12 वर्ष झालेले आहेत. 12व्या वर्षाची कीर्तनरूपी सेवा माझ्या पदरामध्ये आहे. कीर्तनारूपी पुष्प ज्यांनी माझ्या पदरामध्ये टाकले असे असणारे आपले सर्वांचे प्रेमाचे महादेव मामा नजन, त्यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी पुष्प माझ्या पदरामध्ये टाकलं, म्हणून नजन मामांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे जे आम्हाला सकाळपासून कॉल करतायत असे असणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण अरुणजी महाराज डोळस गंगापूरकर, त्यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे माझे विनेकरी बाबा असेल, त्याचप्रमाणे भजनी मंडळ, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायनाचार्य महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या बंधूंप्रमाणे या ठिकाणी गायनाचार्य महाराज मंडळी, रामेश्वर महाराज असेल, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदमाने महाराज असेल, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गायनाचार्य चौरे महाराज असेल, उत्कृष्ट मृदंगाचार्य माझ्या बंधूंप्रमाणे कृष्णा महाराज आहे, त्याचप्रमाणे गोविंद महाराज आहेत. उपस्थित हरिभक्तपरायण जे कीर्तनाला वस्तून उपस्थित राहिलेत असे प्रदीप महाराज असेल, त्याचप्रमाणे अभंग महाराज असेल, सर्व उपस्थित महाराज लोकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे
ओंकारेश्वरवरून आलेले आमचे बंधू 1000 महामंडलेश्वर किरणजी महाराज ओंकारेश्वरवरून आलेले या ठिकाणी त्यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन करते. कारण महाराज सकाळी निघाले, ते आमचे बंधू आहेत. सकाळी ओंकारेश्वरवरून निघाले, त्या ठिकाणी ते मठाधिपती आहेत. राधामय्या आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये मठाधिपती म्हणून आमचे बंधू किरणजी महाराज आहेत. ते सकाळी निघाले आणि आत्ता या ठिकाणी पोहोचलेत. एवढ्या लांबचा दूरचा प्रवास करून ते या ठिकाणी आलेले आहेत. तर खरंच दादा तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी घेऊन आलेले हरिभक्तपरायण गणेशजी महाराज नवले शास्त्री, त्यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन करते. आणि वास्तविक पाहता ते माझे मिस्टर आहेत, ते माझे मालक आहेत. ते या ठिकाणी घेऊन आलेत. त्यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर नाही त्यांचं नाव घ्यावं तर मला इथंच सोडून जातील. तर त्यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे माझ्या बहिणींप्रमाणे सर्व महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे बडेकर ताई असेल, खूप छान स्वभाव तुमचा सर्व माऊल्यांचा. मनापासून तुमचे सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे संत मायबाप यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन करते. साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन करते. छोटा दादा, पिटी वाजवता येत नाही तरी पण बोटं वळवतोय. ज्यांचा कुणाचा असेल तर मला असं वाटतं त्याला तुम्ही संस्थेत कुठंतरी शिकवायला टाकलं पाहिजे. हां, त्याला संस्थेत टाकलं पाहिजे. तयार होईल महाराज, तयार होईल. कारण होण्याची लक्षणं त्याच्यात आहेत. आणि असे मुलं पाहिजे. कीर्तनकार कोण होतं सांगू का? कीर्तनकार कोण होतं, गायक वादक कोण होतं? जे घरातले आरबट चरबट असतात ना, तेच आमच्या कारखान्यात असतात. जे घरात कोणत्याच मापात नसतात ते आमच्या कारखान्यात. आणि आमच्या कारखान्यात एकदा आले का ते रापून निघतात महाराज. आमच्या कारखान्यात गरीब माल चलत, गरीब माल आमच्याकडे चलतच नाही. आमच्याकडे आघाव माल पाहिजे. जेवढा आघाव माल तेवढा लवकर तयार होतो तो. आणि गरीब मालाला बळजबरी वळावं लागतं महाराज. जशा गुरांना तिंदा वळती हाणावं लागती ना, तशी गरीब पोरांना हाणावं लागती. पण जे आजपळ आहेत, आघाव आहेत, ते लवकर तयार होतात. म्हणून माझं म्हणणं आहे, छोटासा बच्चा आहे या ठिकाणी, छोटा दादा आहे, तिकडेही 2 दादा उभे आहेत, इकडं दिदी आहे, इकडं दादा आहे. मला असं वाटतं यांची जर इच्छा असेल तर यांना तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. यांच्याकडे लक्ष घ्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. आणि मी तर म्हणते अशा मुलांकडं कुळी कन्या पुत्र हुतीचे सात्विकन तयाचं हरिक वाटे देवा म्हणून या पोरांना तुम्ही काहीतरी शिक्षण द्यायला पाहिजे. आजकाल भरपूर वारकरी शिक्षण संस्था आहे. वास्तविक पाहता आमचीही कृष्णाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. जर कुणाला वाटत असेल आपली मुलगी कीर्तनकार गायक वादक व्हावी, आमच्याकडे स्पेशल शिक्षक असणार आहेत. संस्कृतचे पाठ आम्ही स्वतः घेणार आहेत. हरिभक्तपरायण गणेशजी महाराज नवले स्वतः संस्कृतचे पाठ घेणार आहे. आमच्या मृदंगासाठी शिक्षक असतील, गायनासाठी शिक्षक असतील. त्या ठिकाणी आम्ही सर्व संस्थेची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. जर कुणाला असं वाटत असेल आपली मुलगी कीर्तनकार गायक वादक व्हावी तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्या ठिकाणी 3री ते 10वीच्या मुली ठेवत आहोत. आमची संस्था कृष्णाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे. वाटत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. असो या ठिकाणी झालेली सेवा पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी बोलिलेले गुरुवे.